येण्याचं प्रमुख कारण नागरिकांमध्ये MSCBच्या बाबतीत प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. साधा पावसाचा थेंब जरी पडला आणि वारं उधाण आलं किंवा ढगाळ वातावरण जरी झालं तर 4-4, 5-5 तास लाईट MSCBकडून बंद होते. कुणीच अधिकारी किंवा ऑफिसमधला पदाधिकारी कोणी फोन उचलायला तयार नाही, फोन बाजूला रिसिव्ह करून ठेवतात. म्हणजे नागरिक अतिशय प्रचंड प्रमाणात हे झालेले आहे की यांच्या गलथान कारभारामुळे नागरिक परेशान झालेले आहेत. आमच्या भीमनगर वासिंगपुराच्या मुख्य रस्त्यावर आमीन चौक ते पेठेनगर साकेतनगर येथे 3 दिवसाआधी एक लाईटची वायर तुटली होती आणि त्या ठिकाणी झाडांच्या फांद्यामुळे तिथं नुकसान झालं होतं. 3 दिवसापासून MSCBकडून त्या ठिकाणी झाडं तुटण्यात आले आणि मुख्य रस्ता अक्षरशः बंद करण्यात आला. म्हणजे नागरिकांना यांनी गृहीतच धरून ठेवलेलं आहे की नागरिक काहीच करणार नाही आणि नागरिक आपल्यावर रोष निर्माण उत्पन्न करतील नाही किंवा बोलतील नाही, अशा प्रकारचं MSCBने एक गृहीतच धरून ठेवलेलं आहे. त्यामुळं आम्ही यांना आज जॉब विचारायला आलो की 4 महिने आम्हाला तुम्ही उन्हाळ्यामध्ये त्रास दिला. आम्ही नियमितप्रमाणे नियमित बिल भरतो आणि व्याजासहित बिल भरतो. 1 महिना जरी बिल थांबलं तर दुसऱ्या महिन्याला लगेच MSCBचे लोक उभे राहून विद्युत पुरवठा डिस्कनेक्ट करतात आणि मग कसल्याच प्रकारचा सोयी सुविधा देत नाही. म्हणजे ही कुठली पद्धत आहे? म्हणजे नागरिकांनी का फक्त म्हणजे काही एक प्रकारची काय की हुकुमशाही MSCBनं लावली का? तर त्यासाठी आम्ही यांना एक चेतावणी द्यायला आलो नागरिकांच्या वतीने की जर अशीच पद्धतीने जर ह्या 4 महिने आम्हाला पावसाळ्यामध्ये जर नागरिकांना जर त्रस्त केलं आणि सारखं कुठल्या काही कारण नसताना जर लाईट बंद करून टाकली आणि बेजबाबदारप्रमाणे जर MSCBच्या अधिकाऱ्यांनी जर वागणूक केली तर प्रचंड मोठ्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी जनआंदोलन उभं करू आणि MSCBच्या ह्या कार्यालयावर मोठा मोर्चा आणू. यासाठी आम्ही आज या कार्यालयाला या अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देऊ. नाव सांगा सर. माझं नाव ॲडव्होकेट बाबा पाटील.